आता आपण मोठ्या वाटीनी 1 वाटी हा रवा घेतलेला आहे, हा चाळणीने गाळून घ्यायचा। त्याच्यानंतर आपण 1 चमचा मीठ टाकले आहे याच्यात आणि भाजीच्या चमच्यानी 1 चमचा गरम तेलाचं मोहन टाकलेलं आहे। आता उंडा व्यवस्थित असा मळून घेणार आहोत आपण। आता थोडंसं पाणी टाकणार आहे। पाणी हे आपण थोडं करून टाकायचं याच्यात। आता आपण याच्यामध्ये थोडं अजून पाणी टाकून घेऊन उंडा मळवून घेऊ। आपला उंडा हा आता तयार झालेला आहे। आपण हा उंडा आता मिक्सरमधून एकदा काढून घेऊया, म्हणजे हा चांगला नरम होईल। आता मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आपण उंडा। आता आपण खेळ करूया। सर्वात पहिले आपण आता वेणी बनवणार आहे। बघा अशी करायची आहे। हातामध्ये रोल करायचा आणि त्याच्यानंतर त्याला असं लांबवायचं बोटाच्या साहाय्याने। आता आपण एक तोडून घेणार आहे त्याचा टोक आणि इथे चिपकवणार आहे मधात आणि आपण जशी वेणी गुंफतो तसे गुंफायची आहे वेणी आपल्याला आणि ते थोडंसं लांबवून घ्यायचं। बघा अशा प्रकारे केलेली आहे वेणी। तर आपण अजून बनवून पाहूया एक वेणी। असं याला रोल करायचं, उंड्याला घेऊन बोटाच्या साहाय्याने लांब करायचं। एक टोक तोडायचं, ते मधात लावायचं आणि आपण आपली वेणी जशी गुंफतो तशी ही वेणी गुंफायची आहे आपल्याला आणि अशी लांब पण करत जायचं। असं हाताने हे लांब होतंय कारण की आपला उंडा छान मऊसर झालेला आहे। असं थोडं लांबवायचं। बघा झाली आहे वेणी आपली तयार। आता आपण बुदले करणार आहे। त्याच्यासाठी एक पाती अशी पहिले लाटून घ्यायची गोलसर। आता आपण याच्यामध्ये तिळाचं आणि गुळाचं सारण जे तयार केलेलं आहे ते भरणार आहे। याच्या कडांना असं पाणी लावून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हाताने असं फोल्ड करायचं आणि त्याला असा आकार द्यायचा गोल आणि असं वरतून असा आकार द्यायचा त्याला। बघा असा। आपण आता अजून एक करून बघतोय। हे बघा असा आकार देणार आहे, त्याला बुदले म्हणतात। आता आपण अजून एक पुरी लाटून घेणार आहे आणि लोथा बनवून घेणार आहे। बघा आता पुरी लाटल्यानंतर त्याला आपण पाणी लावलं होतं त्याच्या कडांना आणि मधात हे आपलं तिळाचं आणि गुळाचं सारण भरलेलं आहे। त्याच्यानंतर दोन्ही साईडने असं फोल्ड करायचं आणि मग वरतून पण फोल्ड करायचं। हा असा चौकोन तयार होतो। आता आपण हे आपल्या परातीमध्ये ठेवून घेणार आहे। याच्यानंतर डबल एक पुरी लाटून घेणार आहोत आपण आणि पुन्हा एकदा लोथा बनवून घेणार आहे। बघा हे कसं भरायचं आहे सारण। दोन्ही कडांना आपण पहिलेच पाणी लावून घेतलं होतं, अजून एकदा लावून घेऊ। दोन्ही साईडनी असं बंद करायचं आणि नंतर वरतून पण असं बंद करायचं। सर्व याच्या ज्या कडा आहेत व्यवस्थित दाबून घ्यायच्या, म्हणजे आपण जेव्हा याला तळूया तर तेव्हा हे उघडेल नाही। हे बघा असा पण एक ट्रायंगल आकाराचा पण लोथा बनवतात। या पण आकाराचा लोथा बनवू शकता तुम्ही। हा थोडा सोपी आहे करायला। आता आपण लिंबू करून घेणार आहे। गोल गोळे करायचे छोटे छोटे। हे लिंबू आहेत। आता आपण केळं करून घेणार आहे। त्याच्यासाठी एक असं बघा असा करायचा उंडा, थोडासा चपटासर केळाचा आकार देण्याचा प्रयत्न करायचा, जसा जमेल तसा। असं काही परफेक्ट आला पाहिजे असं काही नसतं। असं एक एक करून लावायचे हे आणि आता हे सर्व केळं उघडायला नको आपण तळायच्या वेळेस, त्याच्यासाठी एक अशी एक बारीक कुंडी लावून घ्यायची वरतून।
आणि व्यवस्थित आकार द्यायचा, दाबायचं ते व्यवस्थित सर्व एकत्र आणि झाले आहे आपलं केळी तयार. आता आपण चक्र करून घेणार आहे. एक गोल उंडा घ्यायचा, त्याच्यानंतर सर्व कडा त्याच्या अशा चिमटीच्या आकाराने दाबून घ्यायच्या. बघा, गोल आपण उंडा घेतला आणि पाचही साईडने त्याला चिमटीच्या आकाराने दाबून घ्यायचं. हे आपलं चक्र तयार झालेलं आहे. आता आपण भोवरा करून घेणार आहे. बघा, एक गोल गोळा घ्यायचा, त्याला नंतर चिमटीच्या साहाय्याने आपण असं दाबून घ्यायचं आणि मधात असं चपटं करायचं, असं गोल. भवऱ्याचा आकार देण्याचा प्रयत्न करायचा. बघा, मी जसं करते तसं प्रयत्न करा. आता आपण अजून एक भवरा बनवून घेऊया याच्यानंतर. बघा, झाला आहे आपला भवरा तयार. आता हा आपला खेळ तयार झालेला आहे, आपण तळून घेऊया. असं हळूहळू तळून घ्यायचं 1 मिनटासाठी, बस 1 मिनटापेक्षाही कमी. पांढरंच तळायचं आपण, हे लालसर नाही होऊ द्यायचं, पांढरंच असतं हे. थोडं थोडं करून आपण आता सर्व हे तळून घेऊया तेलातून. अशा प्रकारे हे पटकन तेलातून तळून घ्यायचं आपण. लोथा, बुदले, वेण्या, केळी, लिंबू, भवरे, चक्र. आता हा आपला खेळ झालेला आहे तळून. बघा किती छान झालेला आहे सर्व काही. तुम्ही पण करून बघा ही रेसिपी.